राहुल गांधींना खोटे आरोप करायचे, आपल्या देशाला लष्कराला बदनाम करायचे, फक्त चर्चेत राहण्यासाठी राहुल गांधी दावे करतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर घणाघात। राहुल गांधींच्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचं आंदोलनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी। लोकसभेत राहुल गांधींना बोलू देत नसल्याचा आरोप। सोमनाथ सूर्यवंशी खून खटल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठातली सुनावणी पुढे ढकलली। सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतल्या मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल। विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये फडणवीस नव्हते। विलिनीकरणावर अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा होती। फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही, शरद पवार यांनी सुनावलं। पक्ष अजित पवार चालवत होते, भाजपच्या परवानगीची गरज काय? राऊतांचीही शरद पवारांच्या वक्तव्याला समर्थनीय भूमिका। प्रफुल्ल पटेल यांनी घेतली नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट। एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीनंतर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत चर्चा, सूत्रांची माहिती। मोदी शहांनी सुनेत्रा पवार यांना दिल्लीत बोलावल्याची सुद्धा सूत्रांची माहिती। महाराष्ट्राला मराठी माणसाला पटेल असं करा। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या वादावर राऊतांची टीका। प्रफुल्ल पटेलांची भूमिका महाराष्ट्राला पटणारी। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। शरद पवारांसोबत पार्थ आणि जय पवारांची बैठक। महत्त्वपूर्ण विषयांवर पार्थ आणि जय पवारांना शरद पवारांनी मार्गदर्शन केल्याची माहिती। विद्याप्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये होती बैठक। शपथविधीवर मला भाष्य करायचं नाही, सुनेत्रा पवार यांना संधी दिली याचा आनंद। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया। बंदी घातलेलं विमान प्रवासासाठी का वापरलं? घातपाताचा संशय निर्माण झाला तर भाजपला राग का येतोय? ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी विचारले सवाल। अजित पवारांनी फोनवरून साधलेला शेवटचा संवाद कोणता? बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ऐकवली कॉल रेकॉर्डिंग। विमान अपघातापूर्वी दादांचा 8:37 कार्यकर्त्यांना फोन। अजित पवारांना कार्यकर्त्यांना केला होता मेसेज नंतर अजितदादांनी केला होता फोन। अजित पवारांच्या विमान अपघाताची डीजीसीए मार्फत चौकशी। एका समितीची स्थापना। प्राथमिक चौकशी अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत येणार। व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचं विशेष ऑडिट करण्याचे आदेश। वडेट्टीवार गटाचे 19 नगरसेवक नागपूरमध्ये परतले। दिल्लीत हायकमांड सोबत पार पडली बैठक। प्रदेशाध्यक्षांनी यापूर्वी दिलेले सत्ता वाटपाचे सूत्र कायम असल्याच्या चर्चा। अजित पवारांच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम। विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा खुलासा लवकरच व्हायला हवा। आमदार अमोल मिटकरींची मागणी। महापौर उपमहापौर पदावरून भाजपमध्ये नाराजी नाट्य। नाशिक भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा। सरकारी निधीच्या आधारे राजकीय दबाव टाकतात नितेश राणे। अखिल चित्रेंची नितेश राणेंविरोधात राज्यपालांकडे तक्रार। नितेश राणेंनीच उघड कबुली दिल्याचा पत्रामध्ये उल्लेख। हिम्मत असेल तर मला जेलमध्ये टाकून दाखवा। बाबासाहेब देशमुखांचं शहाजी बापूंना खुलं आव्हान। 2 दिवसांपूर्वी शहाजी बापू पाटील यांनी एका सभेमध्ये केलं होतं वक्तव्य।